गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आता मी गावात आले आहे तर पूर्ण मळ्यात इथे तिथे मी फिरत असते, कारण नवीन नवीन गोष्टी काय झाल्या ते मला पाहायचं असतं। माझे बाबा होते तेव्हा कसे भाज्या वेगवेगळ्या त्या करायचे, त्यांना खूप आवडायचं। तर लास्ट टाइम जेव्हा मी इकडे आले होते ना गावाला, तेव्हा मी तेच म्हटलं की माझे वडील होते तर त्यांना असं आवड होती भाज्या वगैरे लावायची, तर कुठेतरी उणीव भासत होती। तर माझ्या आईने आता म्हणून बियाणं आणलं आणि भाज्या लावलेत। तर कुठल्या कुठल्या भाज्या लावलेत मी तुम्हाला दाखवते, या माझ्या मागून। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हे आहे लाल माठ। लाल माठ आहे आणि मध्ये मध्ये हिरवा माठ आहे। काय अश्विनी? मध्ये मध्ये हिरवा माठ आहे, हिरवा माठ आणि लाल माठ आहे, मस्त। आणि इकडे कसली भाजी आहे अश्विनी? हे पालक आहे। पालक, छोटी छोटी बेबी पालक आहे, छोटी छोटी रोपं आहेत मस्त पालकची, छान। ती पालक थोडंसं मोठी भाजी झाली ना, ए जॅक, पालक भाजी मी दाखवायला गेले, बेबी पालक आहे, जॅक बसलाय मध्ये। तो जॅकचं कसं असतं की आम्ही जाणार तिकडे पाठवून पाठवून येतो। तर पालक भाजी अश्विनी म्हणते की थोडंसं तिला मोठं व्हायला वेळ लागतो, पण हा आता साहेबा त्याच्यात जाऊन बसलाय। जॅक उठ। पालक आणि त्याच्यानंतर मी दाखवते ही कसली ग अश्विनी भाजी? कोबी। वाव, कोबीची भाजी आहे। अच्छा अच्छा अच्छा, मस्त ग, बरीच रोप आहेत कोबीची। आणि इथे चवळी पेरलेली आहे, पण अजून रोपं थोडीशी आत्ता आत्ता उगवायला लागली आहेत, नाही आहेत। म्हणजे ही भाजी अश्विनी पालक। अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही पाहू शकता हा पालक म्हणजे मोठी झाली, तिकडे आत्ता आताच हे केलेली, ही मोठी झाली आहे पालक, मस्त पालक। आता मस्त आपण हॉटेलमध्ये खात असतो पनीर पालक आणि काय काय, तसं आता मी पालकचं सूप, आता मी तसं असे वेगवेगळे पदार्थ करणार। मग मला वाटते अजून मी जर 15 दिवसांनी आले तर ही मस्तच होईल भाजी खायला। आता पण आपण खाऊ शकतो, थोडीसं आहे वाढलेली। काल मी मुळ्याची भाजी खाल्ली होती, आता पाहूया अजून दुसऱ्या भाज्या। दुसरं म्हणजे मला काल शुभमने सांगितलं होतं की तू या भाज्या लावली आहेत, आणि मी मुंबईहून येताना पण त्यांनी व्हिडिओ कॉल करून दाखवला होता। आता मी प्रत्यक्ष बघते भाज्या। तरी बघ, पाहू शकता तुम्ही कोथिंबीर। आता कोथिंबीर तुम्हाला माहितीच आहे की कोथिंबीर म्हणजे काय, प्रत्येक भाजीमध्ये काय, आमटीमध्ये काय, आपण कोथिंबीर टाकतो तर त्या पदार्थाला वेगळी चव येते, छान टेस्ट येते, चविष्ट भाजी आमटी बनते। तर त्यासाठी ही आम्ही घरीच बनवलेली आहे, घरीच तयार केलेली आहे कोथिंबीर, आणि ते पण ताजी ताजी। तुम्हाला हवी असेल तर नक्की आमच्याकडून घेऊन जा, पण मुंबईला असेल तर ती यायला 2 दिवस जातील। कुरिअरने पाठवूया आपण। अजून पण आहेत भाज्या। अश्विनी ही कुठली आहे भाजी? ही 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 भाजी कसली आहे? ओ, हिरवा माठ। हिरवा माठ, हिरवा माठ बघा खायला झालंय पूर्ण, म्हणजे पूर्ण वाढ झालेली दिसते, आणि आपल्याला मुंबईला मार्केटमध्ये दिसते ती अशीच भाजी पूर्ण दिसते, म्हणजे ही जवळजवळ खायला तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता हिरवा माठ। भाजी काढतीये, कोळी कोळी भाजी काढते अश्विनी। आज आम्ही हिरवा माठची भाजी बनवणार मस्त, आणि त्याच्यामध्ये मस्त मिरची टाकणार। हे असं अश्विनी, भाजी कशी झाली पाहिजे, एकदम मस्त असं मिरच्या खूप साऱ्या टाक, आणि अशी तिखट मिरची, कांदा, आणि त्या कांद्यामध्ये मिरची आणि कांदा परतायचा मस्त, थोडंसं खोबरं टाकायचं त्याच्यात,
आणि मस्त भाजी उकडवायची. उकडून छान लागते ना, आपण पाणी नाही टाकत भाजीमध्ये, भाजी उकडून छान लागते. म्हणजे भाजी वाफेवर शिजवायची. अश्विनी आता मोठी मोठी भाजी घेते, म्हणजे वाढ झालेली आहे ज्या भाजीची पूर्ण ती रोपं ती घेते. आम्ही आता घरी आता आम्ही किती 4 माणसं 4-5 माणसं आहोत ना. वडिलांना पण मोजलं मी, वडील नाही आहेत. तर आता अश्विनी, मी, आई आणि समीर आणि एक शुभम असे सर्वजण. आमच्यासाठी भाजी एवढी बस झाली ना अश्विनी? अजून थोडी घेते. बस 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 बघू दे भाजी. हां, एवढी मस्त ना, एकदम ताजी ताजी भाजी. आता खायला मज्जा येणार आहे मस्त. आता ही कसली आहे ग? मुळा. ओके. मुळ्याला मुळे आलेत काय ग? छोटे छोटे मुळे. बघू एक मी मुळा काढून बघते तर. आता आपण जर याच्यामध्ये बघितलं ना तर ह्याला मुळा जास्त मोठा नसेल. बघू काढून. हां, तुम्ही पाहू शकता हा छोटा मुळा आहे. तर अशी ही भाजी आहे. ही घेऊया आपण खायला. काढ थोडीशी त्याच्यातली. अशी पण ही पण भाजी काढते मस्त. मुळे छोटे छोटेच आहेत. काढते मी, छोटे छोटेच आहेत. मजा येते तशी काढायला. काढायला खूप छान वाटतंय, मज्जा येते पण. बस झाली. ते मोठे काढ, मोठे. कसं आहे माहिती आहे, माहिती पाहिजे ना थोडीशी. पटापट पटापट काढते मी. बस झाली अश्विनी. बस ना. बस झाली. एका टायमाची भाजी झाली. मस्त ना, ताजी ताजी. आणि मुख्य म्हणजे काय, ही इकडच्या जमिनीमध्ये केलेली आहे. मुंबईला आपल्याला खायला मिळते ती माहिती आहे ना तुम्हाला. बहुतेक करून असं ट्रेनच्या बाजूला जिकडे रेल्वे फाटक वगैरे असेल तिथे त्या ठिकाणी अशा भाज्या लावतात आणि गटाराच्या पाण्यामध्ये त्या भाज्या लावलेल्या असतात. आणि ह्या आपल्याला चांगल्या जमिनीमध्ये लावलेल्या ह्या भाज्या आहेत. तर सकाळी पण मी खाल्ली भाजी. आता मस्त घरी गेल्यावर ताजी ताजी भाजी खाणार, माठाची आणि मुळाची. आणि ते कसले ग अश्विनी रोपं? वाली लांब वाल असते ना. वाल. ओके ओके. वाल आपण जे खातो ना ते आहे वाल. पण अजून त्याला काय वाल आलेले नाही आहेत. जवळून दाखव अश्विनी. मस्त छान. तुम्हाला मी सांगते, ही कॉर्नरला लावली आहे ना, ही कसली भाजी आहे अश्विनी? चवळी ना. तर ही चवळीची भाजी आहे. ही जी भाजी दिसते तुम्हाला कॉर्नरला, ही आहे गवारीची भाजी. अजून छोटी छोटी रोपं आहेत. तर आता ही वाढायला वेळ आहे थोडा. अरे पण तो जॅक बघ ना, जॅक त्या भाजीमध्ये मस्त झोपून राहिला. अजून पण पाहू शकता तुम्ही. जॅक, अरे भाजी खराब होते आहे. गवार आहे, गवार. ही सर्व गवारच आहे. ही गवार आहे. आणि अश्विनी ही कुठली भाजी आहे? 2 प्रकारच्या भाज्या आहेत. या हातातली मुळ्याची भाजी आहे, छोटे छोटे मुळे आहेत. आणि ही आहे हिरवा माठ. आता या मस्त भाज्या आम्ही करणार आणि ताज्या ताज्या भाज्या मस्त, त्याच्यात मिरच्या तिखट तिखट अशी भाजी. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटतंय. तर तुम्ही पण या जेवण करायला आमच्याकडे. जेवण करायला म्हणजे जेवायला. तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.